कसे आहात सगळे? आज आपण करणार आहोत 5 वाजताचा नाश्ता रव्याचा उपमा. त्याच्यासाठी काय-काय लागते साहित्य ते तुम्हाला दाखवते. मिरची, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, थोडे वाटाणे आणि गाजर घेतले बारीक चिरून आणि कोथिंबीर. आणि हे आहे घरी, जे मी घरी दही केलेलं आहे. स्वतः लावलेलं होतं. आणि त्यानंतर आपलं रवा, जो मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो आहे हा रवा. तर चला आपण आता चालू करूया आपला रव्याचा आजचा उपमा. कढई ठेवली आहे मी गरम करायला. जरा मोठा बारीक गॅस केला आहे, म्हणजे पहिले मोठा गॅसवर ठेवली होता, बारीक गॅस केला आहे. आता हे तेल टाकते मी याच्यामध्ये. कढई जरा जास्ती तापलेली आहे. रव्याच्या उपमाला जरा थोडंसं तेल जास्तीच घालायचं, नाही तर रवा तो उपमा आहे ना चिकट होतो. आता हे तेल पण मला वाटतं बऱ्यापैकी झालेलंच आहे. आता आपण याच्यात घालतो आहे जिरं घातले आहे. त्यानंतर आपण आता याच्यात टाकतो आहे कांदा, मिरची आणि हा कढीपत्ता. जरा आता आपल्या कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. खूप लाल भाजीसारखं लाल नाही करायचं आपल्याला. आता आपण याच्यात घालणार आहोत टोमॅटो. जर तुम्हाला नको असेल टोमॅटो तर तुम्ही नका टाकू. मी टाकते टोमॅटो. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये वाटाणे आणि गाजर ते बारीक केलेले. आणि हे वाटाणे लवकर होण्याकरता, टोमॅटो थोडंसं लवकर ते सॉफ्ट होण्याकरता आपण यात मीठ घालणार आहोत. हे 1 चमचा, 2 चमचे, छोट्या या चमच्यानी 2 चमचे, तुम्हाला जसं मीठ लागतं तसं टाका. हे थोडंसं आता आपण हे होऊ देऊया. वाटाणे थोडेसे नरम होतपर्यंत आपण आता याला होऊ द्यायचं. आता याला बघा, हे जरा वाटाणे थोडे झालेले आहेत, थोडे नरम झालेले आहेत. बस, त्याच्यापेक्षा जास्ती नाही झाले तरी चालेल. त्यानंतर आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये हळद 1 चमचा. मिरची माझी जास्त तिखट होती त्याच्यामुळे मी तिखट थोडं घालते, एकदम किंचित. तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल, पण मी थोडंसं आपलं टाकते. हे टाकलं की नंतर आपण हा जो रवा आहे हा याच्यात टाकून द्यायचा. रवा टाकायचा, चांगलं याला मस्त मिक्स करायचं आणि मस्त याला छान भाजायचं जोपर्यंत याचा कलर चांगला येत नाही. जोपर्यंत आपल्याला हा रवा आपण असं भाजायचा की आपल्याला असं दिसलं पाहिजे की नाही आता हा रवा भाजून झालेला आहे आपला, त्याचा कलर जरा चेंज झाला पाहिजे. तुम्ही आता हळद टाकली, याचा कलर कसा काय कळेल आपल्याला चेंज? रवा जरा भाजल्यासारखा झाला ना की त्याचा एक सुगंध येतो रव्याचा भाजल्यानंतर. तर तुम्हाला आता मी हा पूर्ण रवा हा भाजून घेते. आता बघा, बारीक गॅसवरच रवा भाजते, म्हणजे थोडा छोटा, जरा थोडासा वाढवायचा गॅस, जरा मोठा थोडासा छोटा असा करायचा. आणि आपण जेव्हा रवा टाकला त्यावेळेला बघा असं जरा थोडंसं नाही का, असं आता बघा असा कसा दिसतो, सुटसुटीत दिसतो, असा मोकळा दिसतो, असा चांगला दिसला पाहिजे. कलर पण बघा कसा थोडा चेंज झालेला आहे. तिखट टाकलेला आहे मी याच्यामध्ये, पण हा ऑलरेडी थोडंसं ह्याचा हा कलर चेंज झालेला आहे भाजल्यामुळे. थोडंसं त्याला असा तांबूस कलरचा असा हा आपल्याला रवा दिसतो. तर रवा पूर्ण भाजून झालेला आहे सगळा. आता आपण यात घालतोय पाणी. मी गरम वगैरे काही टाकत नाही, साधूच पाणी घालतोय. थोडं अजून पाणी घातलं यात. आणि नंतर घालते आहे थोडंसं दही थोडं जास्ती घाला, म्हणजे जरा थोडंसं आंबट होईल. तुमच्याकडे दही नसेल तर मीठ आपलं निंबूसुद्धा चालेल, लिंबाचा रस घाला, काही हरकत नाही, चालेल. आता आपल्याला याला होऊ द्यायचं आहे. हे पाणी आटलं पाहिजे, हे आता आपल्याला होऊ द्यायचं. बारीक गॅस करून बारीक गॅस करायचं, हे झाकण ठेवून द्यायचं याच्यात बारीक गॅसवर, एकदम बारीक गॅस. 1-2 मिनटं अधेमध्ये बघत राहा, नाहीतर तुम्ही बारीक करून ठेवून द्याल तो तिकडे जळून जाईल. अधेमध्ये बघत राहा, अधेमध्ये तरी पण मी आता हे ठेवलं, लगेच असं बघून घ्यायचं, परत ठेवून द्यायचं. जरा थोडासा गॅस थोडा वाढवायचा, जास्ती नाही. आपण पाणी याला असं झाकून ठेवलं होतं बारीक गॅस करून. बघा आता बऱ्यापैकी मगाशी कसं होतं, जरा याला नाही का जरा पाणी होतं ना,
आता बघा थोडं घट्ट झालं आहे, पण हा अजून व्हायचा आहे, अजून घट्ट व्हायचा आहे हा. म्हणून याला अजून ठेवू द्यायचं आपल्याला, झाकून ठेवून द्यायचं आपल्याला. आता बघा आपण परत बघू याला. आपण बारीक गॅस करून ठेवला होता. बघा आता बऱ्यापैकी आपला हा उपमा आता ऑलमोस्ट झालेला आहे. असा एवढा तरी उपमा पाहिजे. तुम्ही मला जरा थोडासा जास्त झालं आहे का पाणी? नाही, पाणी जास्ती नाही झालं आहे, पण हा उपमा असाच पाहिजे. तर तो असा असतो ना कोरडा, मग तो असा घशाच्या खाली उतरत नाही. हा उलट एकदम छान लुसलुशीत. आता उपमा झालेला आहे आपला. आपण याच्यात आता थांब. तर मग आजचा आपला संध्याकाळचा नाश्ता 5 वाजताचा कसा झाला? आज मी बनवलेला उपमा रव्याचा कसा झाला तो नक्की सांगा. खाऊन बघा, टेस्ट करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया नवीनशा छानशा रेसिपीसाठी. बाय.